नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रशिक्षणार्थी, शिक्षक बंधू भगिनींचं, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींचं सर्वप्रथम आपल्या या ठिकाणी या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपच्या तिसऱ्या दिवशी मी सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी आपण जी काही निर्मिती केली त्यामध्ये हे 5 व्हिडिओ पीसेस आपण बनवलेले आहेत. अगदी इंट्रो पासून, अगदी बेसिक पासून आपण या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. अगदी कॅरेक्टर डेव्हलपमेंट पासून. त्यामध्ये आपण दशरथ राजा, त्यानंतर वशिष्ठ ऋषी आणि श्रीरंग ऋषी यांच्यासारखी कॅरेक्टर आपण तयार केली. त्यानंतर त्यांचे व्हिडिओ पीसेस तयार केलेत. हा एक शेवटी आपल्याला एक प्रॉम्प्ट आपण तयार केलेला होता आणि त्या प्रॉम्प्टच्या पद्धतीने या ठिकाणी आपण सीन 1, सीन 2 तयार केलेला आहे. तर ऑलरेडी मला वाटतं की तो तुमचा पाहून झालेला आहे आणि त्याबद्दलचे थोडंसं एक दर्शन या ठिकाणी मी ते रामनवमी व्हिडिओचं या ठिकाणी तुम्हाला घडवतो. जेणेकरून आपण कुठपर्यंत आलेलो आहोत. पहिल्या 2 दिवस ज्यांनी सेशन अटेंड केलेले नसतील, त्यांनी कृपया करून त्या ठिकाणी ते 2 सेशन्स पाहावेत. कारण खूपच महत्त्वाचा टॉपिक आपण हातात घेऊन आणि वेगवेगळ्या ओळखीच्या, अनोळखीच्या टूल्सचा वापर करून आपण या ठिकाणी या गोष्टी सगळं करत आहोत. या ठिकाणी आतापर्यंत आपण पहिल्या 2 दिवस काय तयार केलं, ते आपण या ठिकाणी सुरुवातीला थोडंसं पाहूया. सो लोकेट सिलेक्टेड मला हा जो 1 नंबरचा जो फोटो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करून द्या. जेणेकरून ओके हा व्हिडिओ इथे सिलेक्ट केला आणि ओके केलेला आहे. त्यामुळे सगळं या ठिकाणी आपल्याकडे आता आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आवाज जर येत नसेल तर आवाज अगोदर सुरुवातीला वाढवतो आणि त्या ठिकाणी शेअर करतोय माझा कम्प्युटर साऊंड. तुम्हाला आता लक्षात येईल. या ठिकाणी बघा सुमारे 7,000 वर्षापूर्वी ही आहे अयोध्या, सुवर्ण नगरी, जिथे धर्म, सत्य आणि समृद्धी नांदते. माझ्याकडे सर्व काही आहे. माझ्याकडे सर्व काही आहे, पण माझ्या वंशाला वारस नाही. दशरथ राजा पराक्रमी होते, पण मनात एक आर्त वेदना होती, निपुत्रिक असण्याची. गुरुदेव, मला मार्ग दाखवा. राजन, पुत्र कामेष्टी यज्ञ कराद, तुमची इच्छा पूर्ण होईल. आता या ठिकाणी बघा या आपल्याला गोष्टी खरोखरच शिकण्याची खूप इच्छा होती अगदी पहिल्या दिवसापासून. परंतु आपण जे काही पहिले 2 दिवस जे सगळं केलं, ते केल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला हा भाग समजणार आहे, की हा थोडासा इंटरेस्टिंग पार्ट आहे. आता डायलॉग्स असणार आहेत एकमेकांशी आणि त्यानंतर जे काही दृश्य असणार आहे, ते दृश्य आपण दाखवणार आहोत. त्यासाठी आपण 3 टूल्सचा वापर या ठिकाणी प्रामुख्याने केलेला आहे. पहिली महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी हा आहे ओपन आर्ट आपण वापरतोय. ओपन आर्टमध्ये वेगवेगळे असे टूल्स आहेत. ओके. मॉडेल्स आहेत आपण म्हणूया. त्या मॉडेल्सचा आपण वापर करत आहोत ओपन आर्ट्स मधल्या. त्यानंतर जे आहे आपल्याकडे सुपर ग्रॉक आहे. सुपर ग्रॉक नंतर आपल्याकडे या ठिकाणी अ, जे आहे अल्ट्रा फ्लोचा प्लॅन आहे. आता अल्ट्रा फ्लोचा प्लॅन थोडासा कंटिन्युअसली आपल्याला डे टू डे या ठिकाणी बदलावं लागत आहे. कारण तशाच प्रकारचं या ठिकाणी आपल्याला म्हणजे ओव्हरऑल परिस्थिती आहे. बट स्टील ऍक्च्युली आपण ते वापरत राहणारच आहोत. फॉर एक्झाम्पल हे जे 3 आहेत. आता सध्या 3च टूल्सचं तुम्हाला वितरण केलेलं आहे आणि या 3 टूल्सचा वापर मीही तुम्हाला या ठिकाणी शिकवत आहे, दाखवत आहे, देत आहे. म्हणजे टूल्स आणि टेक्निक्स तिन्ही गोष्टी या ठिकाणी आपण पाहत आहोत. ओके. तर या ठिकाणी ओपन आर्ट, सुपर ग्रॉक आणि या ठिकाणी आहे आपला अल्ट्रा प्लॅन ऑफ दॅट इज फ्लो. आता हे जे 3 टूल्स आहेत, त्या 3 टूल्सचा समतोल वापर आपल्याला या ठिकाणी जर करता आला, तर या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही अगदी इमेज जनरेशन पासून तर व्हिडिओ जनरेशन पर्यंत आणि विविधांगी विषयावरती आणि अचंबित करणाऱ्या अशा प्रकारचे व्हिडिओची निर्मिती तुम्ही या 3 टूल्सच्या सहाय्याने या ठिकाणी तयार करू शकता. जसं नॅचरल इंटेलिजन्स साठी आपण या ठिकाणी 3 टूल्सचा सारखा वापर किंवा सारखं त्याचा उच्चार करतो. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पॉवर पॉइंट, फिल्मोरा आणि कॅनवा. पॉवर फिल्कॅन असं नाव दिलेलं आहे आपण. पॉवर पॉइंट, फिल्मोरा आणि कॅनवा. त्याच पद्धतीनं आता ही 3 जे टूल्स आहेत त्याची
पालुपद आपल्या जिभेवर सदोदित या ठिकाणी राजरोसपणे रुळत आहेत आणि ती आहेत या ठिकाणी अजून एकदा सांगतोय मी तुम्हाला, दॅट इज नथिंग बट ओपन आर्ट. ओके, ओपन आर्ट आणि त्यानंतर आहे आपला सुपर ग्रॉक, OS आणि या ठिकाणी आपण म्हणूया फ्लो. तर OSF ओके किंवा FOS किंवा SOF काय तुम्हाला शॉर्ट फॉर्म करायचं ते करू शकता. अशा प्रकारे या तीन या ओपन आर्ट मध्ये तर अजून मल्टिपल मॉडेल्स आहेत. हे जे दोन आपण पाहतोय ओके, ग्रॉक आणि फ्लो, ठीक आहे, तो यामध्येही आहे. ओके, बट व्हॉट आय एम गोइंग टू म्हणजे त्यामध्ये बघा खूप सिस्टमिकली मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की कोणता टूल कधी वापरायचा आहे, कसा वापरायचा आहे. ठीक आहे, तर आता आपण याकडे प्रॉम्प्ट कडे येऊया. या ठिकाणी प्रॉम्प्ट मध्ये तुम्ही बघू शकता की पहिले 2 सीन्स आपले या ठिकाणी तयार करून झालेले होते. ओके, आता ऋषी वशिष्ठांचा जो सल्ला आहे तो ते बघायचं आपल्याला या ठिकाणी ते काय करतात. ओके, हा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. राजन पुत्र कामेष्टी यज्ञ करा म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होईल, या ठिकाणी हे बोललं गेलेलं आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी इथपर्यंत आपण आलेलो आहे. ओके, पुत्र कामेष्टी यज्ञ कराद तुमची इच्छा पूर्ण होईल. बघा या ठिकाणी छानसा असा इको सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऐकू येत आहे. तर हा जो या ठिकाणी आपण प्रसंग इथपर्यंत केलेला आहे, राम नवमीच्या निमित्तानं या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मापर्यंतचा प्रवास या ठिकाणी आपल्याला करायचा होता. त्यानंतर बघा हा व्हिज्युअल प्रॉम्प्ट आहे. हा व्हिज्युअल प्रॉम्प्ट आपल्याला जो चांगला या ठिकाणी जो तयार करता येईल तो आहे या ठिकाणी कलिंग मध्ये. कलिंग कलिंग म्हणजे ओपन आर्ट मध्ये जे अनेक मॉडेल आहेत त्यामध्ये हे हे या व्हिज्युअल प्रॉम्प्टचा वापर आपण करून करणार आहोत. या डायलॉग साठी आपण 11 लॅब्स वापरणार आहोत. म्हणजे बघा या ठिकाणी या कार्यशाळेचा जो मतितार्थ गर्भितार्थ आहे तो हाच आहे की कोणत्या टूल कधी वापरायचंय, कोणत्या वाक्याच्या प्रदर्शनासाठी किंवा कोणत्या तुम्हाला विषयाच्या एखादी निवड तुम्ही केलेली असेल तर त्याच्या प्रदर्शनासाठी तुम्हाला कोणत्या प्रकारच्या टूल्सच वापर तुम्हाला अपेक्षित आहे. ओके, आणि त्याला पर्यायी अजून कोणती योजना आहे, अशा प्रकारचं सगळं या ठिकाणी तुम्हाला पाहता येणार आहे. ओके, तर सर्वप्रथम या ठिकाणी बघा हा जो व्हिज्युअल प्रॉम्प्ट आहे तो व्हिज्युअल प्रॉम्प्ट या ठिकाणी मी घेत आहे आणि याला मी कॉपी केलेला आहे. आणि हा कॉपी करून अगोदर मला काय करायचं आहे, याच्या जे आपल्या जेमिनी आणि आयडियल AI टूल्स वरती जे काही हे दोन टूल्स आपले महत्वाचे आहेत, बरोबर आहे, चॅट जीपीटी आणि या ठिकाणी आपण म्हणूया जेमिनी प्रो. तर यातून आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला एक इमेज जनरेट करायची आहे. त्या इमेज साठी आपल्याला अगोदर काय करायचं आहे, हे जे कॅरेक्टर तुम्ही निवडलेलं होतं त्या कॅरेक्टरचा फोटो तुम्हाला द्यावा लागेल. तुम्ही इथेच गल्लत करता किंवा आपण इथे चूक करतो की हे जे वाक्य आहे ते आहे तसं आपण देतो, परंतु त्याला आपल्याला स्टार्ट फ्रेम, एंड फ्रेम किंवा ऍटलिस्ट स्टार्ट फ्रेम, त्याची जी इमेज आहे त्या वाक्याची इमेज बनवावी लागेल आणि इमेज वरून व्हिडिओ बनवावा लागेल. तर एक आपल्याला मला अनायासे या ठिकाणी आठवतंय की आपल्याला एक संपलमन नावाची एक संकल्पना होती. संपलमन विज्ञानाची संकल्पना आहे. त्याचं या ठिकाणी कोणी माईक चालू करून सांगताय का मला की संपलमन ही संकल्पना कशासाठी होती, म्हणजे वायूचं कशामध्ये रूपांतर होतं. किंवा आता बघा माईक चालू करण्याची परमिशन देतो मी तुम्हाला. संपलमन म्हणजे काय आहे ते मला तुम्ही कोणी सांगू शकताय का? ज्याला उत्तर माहित आहे त्यानेच फक्त मला सांगायचं आहे. घनाचं द्रवमध्ये न होता वायूमध्ये रूपांतर आणि वायूचं द्रवमध्ये न होता डायरेक्ट घनामध्ये. हा, बरोबर आहे. मग बघा आपल्याला माहिती आहे की स्थायूचं द्रवात रूपांतर होतं, द्रवाचं वायूत रूपांतर होतं, परंतु इथं स्थायूचं वायूमध्ये रूपांतर होत असताना द्रव रूपातून न जाता ते डायरेक्ट वायू रूपात जातं. पण आता आपल्याला ते संपलमन करायचं नाहीये, आपल्याला मार्गाने जायचं. आपल्याला स्थायूचं रूपांतर द्रवात करायचंय, म्हणजे थोडक्यात टेक्स्टचं इमेज बनवायची आहे आणि मग द्रवाचं वायू रूपामध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इमेजचं या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. नंतर अगोदर टेक्स्टचं इमेज बनवावं लागेल आपल्याला. तेव्हा ते दशरथ राजाचं या ठिकाणी कॅरेक्टर द्यावा लागेल, बरोबर आहे. नाव त्याला म्हणायचं आहे इन धिस प्रॉम्प्ट, तेवढं कॅपिटल मध्ये म्हणायचं की इथून प्रॉम्प्ट सुरू झालाय त्याला ते वाटलं पाहिजे. ओके, सो नाव इन धिस प्रॉम्प्ट ऑफ इमेज जनरेशन, ओके, a scene is given and the king Dasharatha, okay, king Dasharatha is shown in his image attached. तर आपल्याला या ठिकाणी इमेज
काय केलेली आहे, या ठिकाणी आपण अटॅच केलेली आहे. ओके, तर ही जी इमेज आपण अटॅच केलेली आहे त्या इमेजला या ठिकाणी त्या इमेज मध्ये किंग दशरथ आहे आणि त्यावरनं मला असा एक इमेज बनवायची आहे की हे किंग दशरथ काय करत आहेत, यज्ञ करत आहेत. कोणता यज्ञ करत आहेत या ठिकाणी बघा, प्रेइंग विथ फोल्डेड हँड्स, सॅक्रेड स्मोक, ग्लोईंग ॲटमॉस्फिअर, सिनेमॅटिक. ओके, सेजेस चॅन्टिंग. हे सेजेस चॅन्टिंग म्हणजे आजूबाजूला संत ऋषी वगैरे वगैरे सगळेजण बसलेले आहेत. ग्रँड रॉयल रिच्युअल, फायर फ्लेम्स रायझिंग वगैरे वगैरे आपण दिलेला आहे. हा रॉयल जो दरबार आहे तो आपण अगोदरच तयार केलेला होता. इथे जरी थोडस बसले ते तरी चालेल इथं, कारण मुख्य हॉलमध्ये किंवा द्वार आपल्या घरामध्ये सुद्धा आपण जी पूजा किंवा वेगवेगळे विधी करत असतो ते हॉलमध्ये सर्रास आपण करत असतो, बेडरूम किंवा किचन मध्ये नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा आता हा इमेज अटॅच केलेली आहे. सो रिक्रिएट धिस इव्हेंट युझिंग धिस फोटो ऍज ए मेन कॅरेक्टर. ठीक आहे, हे मेन कॅरेक्टर त्यांना दिसलं पाहिजे ऍज अ, या ठिकाणी आपण म्हणूया मेन कॅरेक्टर, राईट. आणि त्याच्यानंतर इथं बघा फास्ट आहे, त्या ठिकाणी आपण इथं प्रो करूया. अगोदर हा प्रॉम्प्ट कॉपी करूया कारण वी आर गिव्हिंग सेम टू चॅट जीपीटी हिअर अँड देन आपण सेंड करूया. त्यानंतर याला जाऊया, चॅट जीपीटी प्रो ला जाऊया आपल्या, आणि त्यानंतर सेम आपल्याला करायचं आहे. तर एक यज्ञ आहे, त्या यज्ञामध्ये या ठिकाणी दशरथ राजा बसलेले आहेत. जर तुम्ही वाक्यावरून डायरेक्ट जर तुम्ही तयार केलं तर एकतर इमेज वेगळी येऊ शकते. इमेज कन्सिस्टन्सी जर तुम्हाला ठेवायची असेल तर एक कॅरेक्टरचा फोल्डर तुम्हाला बनवावाच लागेल आणि त्यानंतर ते कॅरेक्टरचं फीडिंग तुम्हाला टाइम टू टाइम या ठिकाणी तुम्हाला द्यावी लागेल. ठीक आहे, तर या ठिकाणी बघा हे ऍड फोटोज आपण करूया आणि या ठिकाणी किंग दशरथाचा फोटो जो आहे आपण या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी आपण इथं पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी बघूया कशा पद्धतीची इमेज या ठिकाणी तयार करत आहे. आपण पाहूया इथं अनालायझिंग. ते अगोदर ते आपली स्तुती करत आहे की यू वॉन्ट अ स्ट्रॉंग सिनेमॅटिक एआय इमेज जनरेशन प्रॉम्प्ट वेअर दिस एक्झॅक्ट किंग दशरथा कॅरेक्टर इज युज्ड ऍज अ मेन सब्जेक्ट. ओके, तर आता हा एक प्रॉम्प्ट त्यांना थोडासा रिफाईन आपल्याला करून दिलेला आहे आणि बऱ्यापैकी हा मला व्यवस्थित वाटत आहे. आणि शेवटी तो विचारेल की यावरनं आपल्याला इमेज बनवायची आहे का, तर नेक्स्ट स्टेप काय करायची, प्रॉम्प्ट व्हिडिओ प्रॉम्प्ट बनवायचा आहे का काय बनवायचं आहे. तर त्याला आपण म्हणायचं सिंपल आता नाव क्रिएट इमेज म्हणायचं त्याला. सो क्रिएट इमेज. सो हिअर वी आर क्रिएटिंग नाव इमेज आणि त्यानंतर इथे जायचं आहे, तर बघायचं आहे. तर इथे छान या ठिकाणी यज्ञ आलेला आहे. आता त्याला आपण म्हणूया की जे सेजेस आहे हे आता अगोदर बघा हे जे सेज आहे, आता आपल्याला अजून एक या ठिकाणी सांगावं लागेल की हे जे आहेत बसलेले या ठिकाणी अशा पद्धतीनं पाटावर बसल्यासारखे दिसत आहेत, परंतु आता आपल्याला काय करावं लागेल, इथे हॉरिझॉन्टल साईडला हे बसलेले तसं दाखवावं लागेल. बरोबर आहे, वन फेस इथं ते हे जे आहे चेहरा वगैरे तर तसं झालेला आहे. बॅकग्राऊंड सुद्धा बघा त्यांनी तो जो आहे त्याचं त्यांचं जो काय पॅलेस होता राजवाडा, तर तो इथं तो फील या ठिकाणी येत आहे. पण आपल्याला अजून एक या ठिकाणी अपलोड फाईल करावं लागेल आणि त्यामध्ये सेज श्रीरंग जे आहेत त्यांना या ठिकाणी आपल्याला मांडावं लागेल. ओके, सो गिव्ह धिस कॅरेक्टर ऍज ए मेन रोल ऑफ, आपण म्हणूया प्रिस्ट और पुजारी, त्याला जे काय त्याला जे ज्या लँग्वेज मध्ये त्याला समजेल त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे प्रिस्ट और पुजारी. अँड शो दीज टू कॅरेक्टर्स ऑफ किंग दशरथा अँड धिस सेज और प्रिस्ट हॉरिझॉन्टली. ओके, हॉरिझॉन्टली आपल्याला म्हणायचं आहे ते आडवे बसलेले असं दाखवायचं आहे आपल्याला. बरोबर आहे, तर हॉरिझॉन्टली फेसिंग इच अदर. ओके, फेसिंग इच अदर, एकामेकांना त्यांनी काय करत आहेत, फेस करत आहेत. अँड वन साइड ऑफ देअर फेसेस कॅन बी सीन. ओके, इन आईज ऑफ ऑडियन्स और ऑफ टू ऑडियन्सेस आपण म्हणूया, तर ऑडियन्सला असं दिसत आहे म्हणायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे, हा एक प्रॉम्प्ट दिलेला आहे. सेम आपण या ठिकाणी उचलूया कारण इथं काहीतरी त्यानं मिस्टेक जर केलेली असेल तर आपण हे करूया. बघा इथं तर अशा पद्धतीनं
हे आहे. ओके, सो वन इमेज अँड टू बेटर. सो लेट हिम सी इट म्हणायचं प्रॉपरली. सो लेट हिम बोथ इमेजेस हॅव सम फ्लॉज. ओके, दोन्हीमध्ये या ठिकाणी काही फ्लॉज आहे हे ChatGPT आपण सांगत आहोत. ओके, सो लेट हिम सिट म्हणायचंय आपल्याला. ओके, त्याला थोडस बसायला लावायचं आहे. लेट हिम सिट प्रॉपरली इन काम अँड कंपोज्ड मॅनर. ओके, म्हणजे शांतपणे या ठिकाणी ते काय करत आहे, या ठिकाणी बसलेले आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे. बरोबर आहे, मॅनर. अँड त्या ठिकाणी परत हा जो आहे हा हे आपल्याला टाकायचं आहे. ठीक आहे, आता बघा ऍड फोटोज करून आपण काय करूया, या ठिकाणी हा जे फोटो श्रीरंगांचा तो या ठिकाणी आपण देऊया अँड ते या ठिकाणी ऍड करूया. हे बघा हे या ठिकाणी ऍड केल्यानंतर आता पुढे एक जायचंय आपल्याला. पुढे जाताना काय करायचं लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी हे जे आहे ते कॅरेक्टर या ठिकाणी आलेलं आहे की नाही बघायचंय. जेमिनी मध्ये अगोदर आता ते व्हिज्युअलाइज करत आहे, कारण त्याला थोडेसे कॉम्प्लिकेशन किंवा थोडेसे आपण दिलेले आहेत काही अशा गोष्टी की जे येस या ठिकाणी बघा. परंतु इथं ओपन त्याच्यामध्ये त्यांनी केलेले आता एक तर इमेज आपल्याला हॉरिझॉन्टल पाहिजे. हे जे सेज आहे ते एकदम तरुण दिसत होते, 20-25-30 वर्ष 20 ते 30 वर्षाच्या मध्ये ते होते. ओके, एका अनुभवी ऋषींनी या नवख्या ऋषीचा पत्ता त्यांना दिलेला होता, परंतु हे होते जास्त अभ्यासू. ओके, आणि या क्षेत्रामध्ये यज्ञ विधी वगैरेच्या मध्ये यांचा जास्त थोडासा हातखंडा होता. बरोबर आहे. आता आपण या ठिकाणी काय करूया, हे जे कॅरेक्टर आहे ओके, आणि हे जे कॅरेक्टर आहे ओके, सो त्याला आपण म्हणायचं आहे क्रिएट धिस सीन ऑफ यज्ञ म्हणायचं त्याला समजतं ते. ओके, यज्ञ इन पॅलेस ॲज स्टोन इन फर्स्ट इमेज मध्ये केल्यासारखं हे. अँड शो अदर citizens or people sitting around. Okay, sitting around these two main characters. आता आपल्याला वशिष्ठांना सुद्धा या ठिकाणी, वशिष्ठ ऋषी जे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी आणावं लागेल, कारण त्यांनी तो सल्ला दिलेला होता. म्हणजे ते सुद्धा या ठिकाणी काय होते या मीटिंग मध्ये किंवा या यज्ञामध्ये होतेच. बरोबर आहे, या पद्धतीने करावं लागेल ते. सो हिअर या ठिकाणी बघा हा एक झालेला आहे आता. सो इट ऑल्सो लुक्स नाईस. नाव सम बुक्स अँड हॅव बीन गिव्हन. काही लोक या ठिकाणी इथं ते बसलेले आहेत. बट हिअर आय थिंक अ लिटल चेंज इन देअर फेसिंग. आता हे बरोबर आहे, आता हे व्यवस्थित दिसत आहे या ठिकाणी, हेही व्यवस्थित दिसत आहे. ओके, सो इमेज 2 इज बेटर म्हणायचं झालं. इमेज 2 इज बेटर, बट ट्राय टू कीप, त्याला म्हणायचं आहे कीप दी सेम फेशियल फीचर्स ओके ऑफ किंग दशरथा. कारण एक फेसनं कधी कधी व्यक्ती वेगळा दिसू शकतो, परंतु तरीही आपल्याला थोडासा चेंज या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. सो कीप दी सेम फेशियल फीचर्स ऑफ किंग दशरथा ॲज आय हॅव फीड, म्हणजे आपण जे फीड केलेलं किंवा ॲज आय हॅव गिव्हन यू दी इमेज. ओके, जे इमेज ज्या पद्धतीने दिलेली आहे त्या पद्धतीची या ठिकाणी फेशियल फीचर्स या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. बरोबर आहे. तर आता बघू या ठिकाणी पुढे आपल्याला काय करायचं आहे. फायनल हाय क्वालिटी प्रॉम्प्ट या ठिकाणी त्यांना क्रिएट केलेला आहे. ओके, आणि इथे बघूया आपण या पद्धतीने. येस, आय थिंक इट्स गुड. ओके, हे बघा सगळे विधी आणि इथं पॅलेस वगैरे थोडासा अजून छानपैकी या ठिकाणी गोल्डन कलर्स वगैरे दिसत आहेत, आणि इथं ब्राऊन अँड ग्रे कलर्स जो शेड आहे, अँड ओव्हरऑल दी विधीमध्ये लागणारं जो साहित्य वगैरे आहे ते सगळं या ठिकाणी दिसत आहे. आणि हा जो लुक आहे, लेट मी फर्स्ट ऑफ ऑल कॉपी करून या ठिकाणी आपण डाउनलोड करण्याच्या अगोदर ओके या ठिकाणी आपण पीपीटी मध्ये यायला थोडंसं न्यू या अँड लेट अस चेक. हे हॉरिझॉन्टल तर करायचंच आहे आपल्याला, बट हिअर फेशियल फीचर थोडंसं वेगळं आलेलं आहे अँड इट्स हे ओके आहे. ओके, आपण इथं म्हणूया आता जेमिनीलाच फक्त करायचं आहे. इट्स गुड, बट मेक 2 चेंजेस. त्याला 2 चेंजेस करायला आपल्याला लावायचे आहेत. फर्स्ट, कीप सेम फेशियल फीचर्स
ऑफ किंग दशरथा. ओके, किंग दशरथाचे आपल्याला काय करायचं आहे, सेम फेशियल फीचर ठेवायला लावायचे आहेत. अँड ऍड वन मोर कॅरेक्टर नियर दी मेन सेज. म्हणजे जो काही मुख्य ऋषी आहे, ओके, मेन, त्या मुख्य ऋषीच्या बाजूला अजून एक त्याला कॅरेक्टर ऍड करायला आपल्याला लावायचं आहे, मेन सेज. तर आता अपलोड फाईल करूया आपण, आणि इथे हे कॅरेक्टर द्यायचं आहे आणि इथे हे सुद्धा द्यायचं आहे, वशिष्ठांचं या ठिकाणी द्यायचं आहे. ओके, सो त्यांना म्हणायचं आहे कीप दीज टू कॅरेक्टर्स इन सेम बॅकग्राऊंड ऑफ पॅलेस ॲज यू सेंड रिसेंटली. म्हणजे रिसेंट जो तू इमेज मला पाठवलेली आहे त्याच्यामध्ये जे दाखवलेलं आहे त्याच्यामध्येच ठेवायचं आहे यांना. ओके, जस्ट रिप्लेस दी फेस ऑफ किंग दशरथ. त्याला वरून आता एक सवय झालेली आहे, किंग दशरथ कोण आहे ते, बरोबर आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट म्हणू शकतो जस्ट रिप्लेस द फेस ऑफ किंग दशरथा ॲज शोन इन फर्स्ट इमेज. ओके, त्याला इथे देऊया आणि इथे बघूया. आता आपण हाय क्वालिटी प्रॉम्प्ट झालेला आहे, त्यांना प्रॉम्प्ट दिलेला आहे, पण आता त्याला म्हणायचं आहे, चॅट जीपीटीला म्हणायचं आहे नाव क्रिएट इमेज. या ठिकाणी इथं त्याला आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं की इथं फेशियल फीचर वरच्या सारखे दे म्हणून, बरोबर आहे. या पद्धतीनं आपण एक दिलेला होता, हा वाला दिलेला होता, तर ते आपण त्याला ऑलरेडी दिलेलं होतं. नाव क्रिएट इमेज, तर त्याने इमेज अजून तयार करत आहे, दोन्ही जण आता इमेज तयार करत आहेत. आणि वी होप की आपल्याला एक फायनल फॉर्म ऑफ इमेज या ठिकाणी आता अशा पद्धतीने मिळेल की ज्याला आपण डायरेक्ट आता व्हिडिओ निर्मितीमध्ये घेऊ शकतो. तर एक कॅरेक्टर कन्सिस्टन्सी तर सगळ्यांना करायची असते, पण कॅरेक्टर कन्सिस्टन्सीसाठी आपली सुद्धा कन्सिस्टन्सी महत्वाची आहे, की रोज थोडं थोडं या ठिकाणी तुम्ही त्यामध्ये चेंजेस, रोज थोडं थोडं त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी कन्सिस्टन्सी तुमच्या निर्मितीमध्ये ठेवावी लागेल. तुमच्या निर्मितीमध्ये कन्सिस्टन्सीमध्ये जर गॅप पडला, ओके, तर कदाचित हे वातावरण किंवा हे जे मी तुम्हाला सांगत आहे, ही जी प्रोसेस सांगत आहे, स्टेप्स, ते थोडेसे जाचक वाटू शकतात, परंतु हे एका निर्मितीचा भागच आहे. ज्याला थोड्याशा दर्जेदार निर्मितीचा थोडासा एक छंद जडलेला आहे, त्याला हा सगळा प्रवास तो ऍज अ फन म्हणून या ठिकाणी, ऍज अ पझल म्हणून या ठिकाणी तो काय करू शकतो, एन्जॉय करू शकतो, बरोबर आहे. तर आता बघा या ठिकाणी इट्स गुड आय थिंक अँड इट्स ओके फाईन फॉर दिस. तर त्याला आपण इथं इमेजेस, पण इथं नवीन कॅरेक्टर आलेला नाहीये, याला फक्त आपण इथं सांगितलं होतं कॅरेक्टर ऍड करायला. म्हणजे जेमिनी विल गिव्ह अस, नो 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 नो, इट्स नॉट दॅट. आपण काय करू आता, याला या ठिकाणी याला हे सिलेक्ट करूया आपण आणि इथे ऍड करूया. आता न्यू चॅट मध्ये जाऊन या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला करता आलं पाहिजे. ओके, तर डेस्कटॉपला जाऊन अननेम्ड नावाचं ही इमेज आपण सिलेक्ट केलेली आहे आणि या ठिकाणी आता न्यू चॅट मध्ये डायरेक्ट जाऊया. न्यू चॅट मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्रिएट इमेज म्हणून जायचं आहे आणि या ठिकाणी आपण अपलोड फाईल म्हणून जाऊया. आणि ही जी फाईल आपण आता तयार केली, बऱ्यापैकी आपण आपल्या इच्छित स्थळापर्यंत किंवा आपल्या इप्सित जे काही आपलं ध्येय आहे त्याच्या तिथपर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे. ओके, तर त्याला इथं फक्त म्हणायचं आहे की हा जो मेन आहे हे ऍडिशनली ऍड धिस कॅरेक्टर सुद्धा म्हणायचं आहे. अगोदर कॅरेक्टर ऍड करून घेऊया आपण. या ठिकाणी बघा, हे जे आहे क्लासमध्ये रामनवमी अँड या ठिकाणी कॅरेक्टर मध्ये हे जे कॅरेक्टर आहे, ओके, ते कॅरेक्टर आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे. परंतु इथं वातावरणाचा जर त्याला फरक पडत असेल तर अगोदर कॅनवामध्ये नेऊन आपल्याला काय करावं लागेल, याचं जे काही बॅकग्राऊंड आहे तो बॅकग्राऊंड या ठिकाणी काढावा लागेल. ठीक आहे, तर आपण काय करूया, या ठिकाणी बघा, अगोदर या ठिकाणी कॅनवामध्ये जाऊया. सो हिअर लेट मी फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट विथ धिस कॅनवा ऍडमिन पॅनेल. आणि आय होप की काल जो तुम्हाला कोर्सच्या प्रवेशितांना जो कॅनवा दिलेला होता त्याचा ऍक्सेस सगळ्यांना मिळालेला असेल, ग्राफचा ऍक्सेस सगळ्यांना मिळालेला असेल, ओपन आर्टचा ऍक्सेस सगळ्यांना मिळालेला असेल. राहतो प्रश्न फ्लोचा. फ्लो कंटिन्युअसली बदलत आहे, फ्लोचा कंटिन्युअस मला अपडेट करावा लागत आहे. अल्ट्रा प्लॅनचा प्रो प्लॅन फक्त 1,000 क्रेडिट येतात महिन्याला. इट्स ऑफ नॉट टीम साठी, ऍज अ टीम आपल्याला ते उपयोगाचं नाही, पण अल्ट्रा थोडंसं अनस्टेबल आहे आणि ते एक्सेप्ट करून आपल्याला पुढे चालावं लागेल. 2-3 अकाउंट मी घेतलेले आहेत, तुम्हाला देईन. सो हिअर व्हॉट आय एम गोइंग टू डू, अगोदर आपल्याला जायचं आहे क्रिएट किंवा इथे या ठिकाणी व्हिडिओला तुम्ही या ठिकाणी जावा. अगोदर व्हिडिओला गेल्यानंतर किंवा मोबाईल व्हिडिओजला जावा, कारण आपल्याला व्हर्टिकल एक इमेज फक्त त्याचा बॅकग्राऊंड काढायचा आहे.
कारण कधी कधी ते कॅरेक्टर ऍड करण्यासाठी देत आहे आपण, विथ बॅकग्राऊंड ऍड करण्यासाठी देत आहे, तर ते बॅकग्राऊंड सहित ते सगळं बदलतं. आपल्याला बॅकग्राऊंड पहिल्यावाला जो आहे पॅलेसच्या आतमध्ये जे चाललेला आहे तेच आपल्याला हवं आहे, बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत या ठिकाणी बघा, सर्वप्रथम या ठिकाणी आपण अपलोड करणार आहोत, अपलोड फाईल करणार आहोत. अपलोड फाईल केल्यानंतर या ठिकाणी हे जे काही आहे, ओके, कॅरेक्टर जे होतं आपलं क्लास, आणि या ठिकाणी रामनवमी मधलं या ठिकाणी हे जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर या ठिकाणी आपण घेणार आहोत. या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकताय, हे आपल्याला घ्यायचं आहे, ते ऑलरेडी ऍड आहेत. हे वैशिष्ट्यांना सुद्धा आपल्याला घ्यावं लागेल. तर हे जे बारकावे आहेत हे तुम्ही तुमच्या डोक्यातून तुम्हाला आलं पाहिजे. त्याने जे जनरेट केलं ते चांगलंच दिसतंय, पण आर्ट डिरेक्शन एक गोष्ट असते. आर्ट डिरेक्शन चांगलं, त्यानं तयार केलेली इमेज चांगलीच होती. प्रत्येक इमेज जेमिनीने दिलेली असेल किंवा मग चॅटजीपीटीने दिलेली असेल, ती तुमच्या डोळ्यांना सुखावत असेलही कदाचित, पण त्यामध्ये काही त्रुटी होत्या, त्या तुम्ही ओळखल्या पाहिजेत. कारण मग व्हिडिओच्या कंटिन्युटीमध्ये ज्यांनी सल्ला दिला होता ते दिसत नाहीयेत यामध्ये, ते तर जाणकार होते ते सुद्धा, बरोबर आहे. मग तेही दिसले पाहिजेत. हा तुम्हाला कोणत्याही पुस्तकातून बघा, पुस्तकामध्ये सुद्धा या ठिकाणी जास्त तुम्हाला न वाचन करता सुद्धा हा कॉमन सेन्सचा भाग तुम्ही या ठिकाणी वापरू शकता, बरोबर आहे. तर आता हे जे कॅरेक्टर आहे ते या ठिकाणी मी घेतलेलं आहे. ओके, सो हिअर लेट मी, ओके, आता हा फक्त बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं म्हणजे हा जाईलच, पण तो इथं या ठिकाणी रिक्रिएट करून राहिलेला भाग जो तो रिक्रिएट करून घेईल. दॅट इज द एआय. इथं एआय तुम्ही वापरू शकता या पद्धतीने. आपण इथं सुद्धा हे जोडत होतो, आपण तर हे सुद्धा क्रिएट केलेलं आहे पीपीटी मध्ये स्केचेस वगैरे काढून, आणि इथे आपण गुडघे सुद्धा वगैरे काय कट होत होता पार्ट तो सुद्धा जोडत होतो इकडला काढून, बरोबर आहे. अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत, परंतु आर्टिफिशियल इंटेलिजन्स आल्यापासून या ठिकाणी थोड्याशा जे बाबतीत तुम्हाला कम्फर्ट मिळत आहे एमए वेळेत, तो तुम्ही एन्जॉय तर करू शकता. या ठिकाणी आता आपण काय करूया, डाउनलोड करूया. डाउनलोड केल्यानंतर पीएनजी आहे, ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड आहे, तो या ठिकाणी मी इथे काय करत आहे, डाउनलोड करत आहे. आणि ही जी पीएनजी इमेज आहे ती आपल्याला तिथे त्या ठिकाणी ऍड करायची आहे. ते कॅरेक्टर एकदा का ऍड झालं, ओके, आता अनटायटल्ड 3 म्हणून या ठिकाणी आलेलं आहे बघा. ते कॅरेक्टर ऍड झाल्यानंतर किंग दशरथांचा जो काही फेशियल फीचरचा जो प्रश्न होता, ओके, तेच सोडवायचं आहे. म्हणजे थोडक्यात व्हिडिओ निर्मितीमध्ये टेक्स्ट जनरेशन, इमेज जनरेशन या सगळ्या गोष्टी येत असताना, ओके, आपण हे सगळं येत असताना या ठिकाणी हे बघा, डाउनलोड्स मध्ये जायचं आपल्याला. तुम्हाला समस्यांची जी मालिका आहे ती ओलांडत, अडथळ्यांची जी शर्यत आहे ती पूर्ण करत, ती सर करत, पार करत तुम्हाला या ठिकाणी जावं लागतं. आणि ते जावं लागण्याचा जो काही प्रवास आहे, त्या जो ती जी फेज आहे ती फेज एन्जॉय या ठिकाणी करता येणं गरजेचं आहे. ओके, तर आता बघा या ठिकाणी त्यामध्ये त्याला सबमिट न होता, त्याला सरेंडर न होता, किंवा त्याला जास्त कष्टित न होता, तुम्हाला ते चांगलं वाटलं पाहिजे आणि तुम्ही ते मजा तुम्हाला आली पाहिजे त्या ठिकाणी. या ठिकाणी बघा, आता हा जो आहे तो आपण या ठिकाणी देणार आहोत कशाला, ते ऍड करण्यासाठी आपण देणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, इथे आपलं काम चालू आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आयडियली या टूल मध्ये काम चालू आहे आपलं, आणि इथे आपल्याला काय करायचं आहे ते ऍड करायचं आहे. सो ऍड धिस कॅरेक्टर आपण त्याला म्हणूया. ओके, ऍड ऍड धिस कॅरेक्टर. आता हे एक नंबरला इमेज आपण घेतलेली आहे, इथं वर इमेज, आता ही इमेज आपण दिलेली आहे, बरोबर आहे. ऍड दिस कॅरेक्टर शोन इन सेकंड, आता आपण इमेज आहे ते देणारच आहे त्याला, बरोबर आहे. शोन इन सेकंड इमेज इन फर्स्ट ऍज अ सबसिडरी सेज ड्युरिंग धिस यज्ञ. त्यावेळेला ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत असं आपल्याला दाखवायचं आहे, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण ऍड फाईल करूया, अपलोड फाईल करूया. अपलोड फाईल केल्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉपला जाऊया, आणि ही जी इमेज आहे ती आपल्याला या ठिकाणी ऍड करायची, यामध्ये ऍड करायची आहे, ठीक आहे. तर आता जो फास्ट आहे त्या ठिकाणी इथं प्रोला जाऊया, आणि आपण इथं करूया सेंड. सेंड केल्यानंतर ते सेंड होऊ लागेल, आणि पाहूया या ठिकाणी आपल्याला जेमिनी जे नॅनो बनाना प्रो आहे ते कशा पद्धतीनं आपल्याला त्याचं जे काही दर्शन आहे ते घडवत आहे. बघा, हे सगळं करत असताना तुम्हाला हे सगळे टूल्स तर लागतच असतात, पण टूल्स पेक्षा मी जास्त महत्वाचं म्हणतो की टेक्निक, आणि टेक्निक पेक्षा जास्त महत्वाचं आहे की तुम्हाला
तुमची मानसिकता आहे की मला जे काही करायचं ते चांगलंच करायचं आहे. थोडा उशीर झाला तरी चालेल, परंतु समोर जो आपला एक प्रोडक्ट तयार होत आहे किंवा जी निर्मिती होत आहे ती ती अर्थपूर्ण असणं गरजेचं आहे अगोदर. 8 आणि 10 सेकंदाचे व्हिडिओ बनवणे सोडा आता. ओके, जमू लागलेलं आहे सगळ्यांना, कारण प्रॉम्प्ट दिला की तो व्हिडिओ बनवून देणारच आहे. पण त्यामुळं आपला एक पूर्ण व्हिडिओ तरी तयार होत नाही ना. आपली एक अर्थपूर्णता जी आहे किंवा आपल्याला जे मांडायचं, जे सांगायचंय, मग ते तुमच्या दर्शकांना असेल, तुमच्या विद्यार्थ्यांना असेल, तो पूर्ण पाठच्या पाठ तुम्हाला तयार करता आला पाहिजे. तो पूर्ण लेसन तुम्हाला तयार करता आला पाहिजे. प्लस तुम्हाला ते पूर्ण जे आहे, जे काही तुम्हाला करायचं आहे, ते एक कमीत कमी छोटं जरी काम घेतलं तरी ते पूर्ण करा. आता आमचे जयसिंग काटकर सर आहे बघ, त्यांचं वारंवार मी प्रत्येक सेशनमध्ये यासाठी नाव घेतो, कारण ते छोटे छोटे प्रोजेक्ट अगोदर करत आहेत. त्यांनी आता मोठ्या प्रोजेक्टकडे जावं. ओके, काहीतरी 4-5 मिनिटाची डॉक्युमेंटरी तयार करावी, 2-3 मिनिटाचा एक शॉर्ट व्हिडिओ तयार करावा. ओके, याकडे जावं. तर ते छोटे प्रकल्प घेतात, पण ते पूर्ण करतात. आणि काही जण या ठिकाणी काय करत आहेत, की एक छंद म्हणून किंवा एक जस्ट फॅन्सी मोड मध्ये जाऊन थोडंसं काय करत आहेत, ते 10-12 सेकंदाचं काहीतरी तयार करतात. बघ, अॅनोटेशन्स कोण करत आहेत, अॅनोटेशन्स. त्यामुळं तुम्हालाही व्यत्यय येणार आहे, बाकीच्यांनाही व्यत्यय येणार आहे. तर कृपया थोडंसं आपल्या या ठिकाणी स्थितीचा, पेशाचा आणि इथं जे चाललेलं आहे, ओके, त्या सगळ्यांचा या ठिकाणी तुम्ही आदर करत योग्य ते वर्तन या ठिकाणी ऑनलाईन मध्ये ठेवणं अपेक्षित आहे. तर आता इमेज या ठिकाणी काय होत आहे, तयार होत आहे. मला वाटतं की दी नॅनो बनाना प्रो विल गिव्ह यू द रिफाईन्ड अँड फायनल इमेज. ओके, गोविंदराव लिमिये सर. गोविंदराव लिमिये कोण आहेत? आपण काय करत आहात? कोणाच्या हातात मोबाईल आहे का, लहान मुलाच्या वगैरे? हे बघा, या ठिकाणी आलेलं आहे. अँड हे कॅरेक्टर आलेले आहेत. आता इथं बघा, वर काय होतं या ठिकाणी, इथे आपण जे त्यांना दिलेलं होतं, ओके, या पद्धतीनं होतं. आता इथं ऍड आपल्याला करायचं अजून एक कॅरेक्टर. ऍक्च्युली हे ऍड होतेच इथे. हे बघा, आपल्याला थोडस आपण बॅक जाऊया. इथे मेन आपल्याला इथे ऍड करायचं आहे. आता इथे सुद्धा आपण तसंच करूया. धिस टू म्हणूया. आता अजून एक ऍड करायचे आपल्याला, बरोबर आहे. मेन मेन ऍड करायचे आहेत ऍक्च्युली यामध्ये, की आपण जाऊ यामध्ये, क्लासमध्ये जाऊया, रामनवमीला जाऊया, कॅरेक्टर्स मध्ये जाऊया आणि हे सेज श्रीरंगाला सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे मेन म्हणून. ओके, फोट धिस कॅरेक्टर. आता हे पाठीमागचं फोटो टाकण्याची गरज नाही, आता त्याला ते मेमरीमध्ये असतं, त्याच्या मेमरीमध्ये असल्यामुळे तुम्ही आहे तसं ठेवू शकता. फोट धिस कॅरेक्टर एलिगेंटली अँड अप्रोप्रिएटली म्हणायचं आहे. योग्य ठिकाणी बरोबर त्याला फिट बसव, त्या चित्रामध्ये बसव. बरोबर आहे. पुट दिस कॅरेक्टर एलिगेंटली अँड अप्रोप्रिएटली इन धिस इन प्रिव्हियस image as a main sage, okay, who is performing actual यज्ञ. आणि जे ऍक्च्युअल यज्ञ तयार करत आहेत, ओके, अशा प्रकारचे हे आपण ऋषी दिलेले आहेत. बरोबर आहे. मग पाठीमागचा जो काही व्हॉइस आहे, ते ओम स्वाहाचा वगैरे वगैरे, ते सगळं आपल्याला या ठिकाणी जेमिनीच्या इन्स्ट्रुमेंटल म्युझिक जे जनरेट करतो तिथून घ्यावं लागेल. किंवा कधी कधी आपल्याला रॉयल्टी फ्री वाले ऑडिओ सुद्धा या ठिकाणी युट्यूब देतो, त्याचाही आपल्याला या ठिकाणी वापर या ठिकाणी करता आला पाहिजे. ओके, तर या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर आता बघा, या ठिकाणी आता ही इमेज खाली जनरेट होत आहे. आता कारण फायनली आपल्याला इमेज जी चांगली मिळत आहे, इथे किंग दशरथ हे दिसत आहेत, परंतु आपल्याला काही लोक सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. बरोबर आहे. हे सुद्धा चांगलंच होतं. यामध्ये अजून एक ऍड करूया आपण, आणि त्यांना आता हे सेम आपण प्रॉम्प्ट देऊया, हा वाला. ओके, यांना सुद्धा ऍड करायला लावायचं. हे बाजूला जरी असलं तरी चालेल. ओके, आणि इथे आपण करूया, हा जो प्रॉम्प्ट आहे तो आपण देऊया. आणि परत आता या दोन इमेज मधून, चार जीपीटीचा आणि जेमिनीच्या या दोन इमेज मधून आपल्याला काय करायचं आहे, एक इमेज जी आहे ती या ठिकाणी आपल्याला फायनल करायची आहे. आणि मग त्या पुढच्या सीनच्या निर्मितीसाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. ज्यावेळेस तुम्ही एका प्रोजेक्टवर काम करता, छोटेखानी जरी असलं,
तरी तो पूर्ण एका प्रोजेक्टवर काम केलं तुम्ही, तर त्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये काम करताना या सगळ्या पायऱ्यांना तुम्हाला जावंच लागेल. फक्त मला येते की नाही बघण्यासाठी, फक्त टूल्सचा परिचय बघण्यासाठी तुम्ही काय काय तयार करत असता ते थोडंसं तयार करा. एक दोनच व्हिडिओ तसे तयार करा, एक दोन फोटोज इमेजेस तसे तयार करा. नंतर विषय पूर्ण घ्या, हातातला एक हातामध्ये एक विषय घ्या, त्या विषयाला पूर्णत्वास न्या. ओके, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी खरंच महत्वाच्या आहेत. आतापर्यंत खूप कमी जण, आपण म्हणूया बघा, बरेचसे जण या ठिकाणी हे करतात. बघा, हे 2 आलेले आहेत. आता मेन तर हे 2 आलेले आहेत आणि इथे त्यांना अजून एकदा सांगावं लागेल, हे एक ऍड कर म्हणायचं आहे. ओके, ऍडिंग एलिमेंट लिटिल बॅक साईड आपण म्हणूया, त्याला ऍड करायला आपण सांगूया. ठीक आहे, या पद्धतीनं. आता मी काय डायरेक्ट हा वाला देतो, बघू फेशियल फीचर तो घेतोय की नाही ते बघतो. ओके, आता बघूया. इथं मला वाटतं ChatGPT विल विन दिस रेस ऍज कम्पेअर टू जेमिनी नॅनो बनाना प्रो. तरी की आपल्याला फायनल इमेज आता मिळेल असे मी या ठिकाणी आशा करूया. आता दोन्हीही या ठिकाणी इमेज बनवत आहे. ते त्यानंतर बघा, आपल्याला महत्वाचा जो सीन आहे तो 4 नंबरचा खूप महत्वाचा आहे. दशरथ हे हे देव मला पुत्र प्राप्ती द्या. आता इथं आपण किलिंग वापरणार आहे आणि त्यांना इंग्रजीत बोलायला लावणार आहे, पण तो आवाज म्यूट करणार आहे आपण. ते काहीतरी याचना करत आहेत. ओके, नेमकं आता हे डायलॉग आहेत ना, ते खूप चाइल्डिश वाटतील आपल्याला ते व्हिडिओमध्ये. बरोबर आहे, यज्ञाच्या वेळेला हे बोलताना ChatGPT दिलेलं आहे, परंतु आपल्याला काहीतरी बोलत आहेत, काहीतरी त्यांचीही अर्चना, याचना किंवा कामना या ठिकाणी चालूच आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला इथं दाखवावं लागेल. त्यासाठी आपण ते ऍक्शन दाखवणार आहे फक्त, आणि बोललेले डायलॉग ऐकू जाणार नाहीत. ही जी आहे या ठिकाणी आपल्याला खबरदारी या ठिकाणी घ्यायची आहे. नरेशन आपण चालू करू शकतो. त्याच्यानंतर अग्निदेव प्रगट होतात, मग ते खीर देतात, खीर, गोल्डन बाउल ऑफ खीर. बरोबर आहे, मग ते खीर 3 राण्यांना देतात. कोणत्या 3 राण्यात आपल्या या ठिकाणी बघा, कौशल्या, कैकेयी आणि सुमित्रा. ठीक आहे, मग कौशल्य राणीला जे दिलं जाते खीर, त्यातून कोणाचा जन्म होतो? श्रीरामांचा. कैकेयीला जे दिलेलं आहे तिथून कोणाचा होतो? भरत. आणि सुमित्रा राणीला जे दिलं जातं त्यातून कोणाचा जन्म होतो? कोणाचा होतो? अहो, असं का करताय शत्रुघ्न. तुम्ही? शत्रुघ्न. शत्रुघ्न. आणि अजून महत्वाचं कॅरेक्टर सोडलं तुम्ही? लक्ष्मण. भरत. बरोबर. नाही, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. हा, शत्रुघ्न. ओके, आणि हे बघा, चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी तर आपण गुढीपाडवा साजरा करतो. गुढीपाडव्याच्या नंतर 9 दिवसानंतर नवमी असते, आणि ती नवमी म्हणजे नवमीला या ठिकाणी श्रीरामाचा जन्म झाला, म्हणून ती श्रीरामनवमी आपण या ठिकाणी असं आपण त्याला म्हणतो. बरोबर आहे. इतर भावांचाही जन्म होतो. कैकेयीला भरत, सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न जन्मले, आणि दशरथ म्हणते की आज माझे आयुष्य पूर्ण झाले. आणि मग अयोध्येतला उत्सव वगैरे दाखवायचा आहे. हा अजून आपण डे 4 पर्यंत हे नेणार आहे प्रकरण. आणि बघा, विषय घेतलेला आहे एक, परंतु शिकताना बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला शिकायला मिळणार आहेत. हे महत्वाचं आहे. टूल्सचा वापर आपल्याला जो आहे योग्य कशा पद्धतीनं करायचा आहे, किंवा एक अर्थपूर्ण व्हिडिओ निर्मितीमधले जे टप्पे आहेत ते टप्पे या ठिकाणी आपल्याला या प्रवासामधून समजणार आहेत. त्यासाठी आपण डे 4 सुद्धा उद्या आयोजित करत आहोत. आता रोजच्या रोज आपण 1 तासाच्यात रेकॉर्डिंग पाठवत आहे, त्याचा परिणाम थोडासा दिसतो आपल्याला. ते हा काही पहिला अनुभव नाहीये, त्यामुळं दॅट इज नॉट बिग इश्यू. परंतु इथं येणं गरजेचं आहे, ज्यांना करायचंच आहे खरं. टू एक्सपेरिमेंट जनरेटिव्ह इमेज. ओके, रिट्राय म्हणू त्याला आपण. ओके, त्यांनी इथं म्हटलेलं आहे, कारण आपण तिथं बाहेर गेलो त्यामुळं. आणि जे याला बॅकग्राऊंड साईज दिल्यावर बघा असं होतं. बॅकग्राऊंड साईज जर दिला आपण तर असं होतं. ठीक आहे, सो वी विल गो विथ धिस इमेज. एकदा फायनल याला रिट्राय वाला बघूया, अँड देन वी विल गो विथ धिस. फक्त याला काय करावं लागेल, सेव्ह इमेज ऍज करूया. सेव्ह इमेज ऍज करून या ठिकाणी डेस्कटॉपला बघा. कधी कधी काय करायचं आहे की ते प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला, आपण प्रयत्न तरी केले, बरोबर आहे ना,
याचं समाधान तुम्हाला पाहिजे. त्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेपला जाऊ शकता. आपण कधीही खोळंबून राहत नाही किंवा एका जागेलाच राहतो असं नाहीये. बरोबर आहे. पण या ठिकाणी 1, 2, 3 प्रयत्न तुम्ही केले पाहिजेत आणि मग फक्त तो अट्टहास टाळायचा आहे आपल्याला. अट्टहास नसतो, प्रयत्न मात्र नक्की असतात. प्रयत्न करायचे आहेत आपल्याला नक्की आणि त्यातून एक मॉडरेट लेवलचा आपल्याला त्या ठिकाणी तयार करायचा आहे. अँड आय होप की ती जी इमेज आहे ती आता फायनल झालेली आहे अननेम्ड 3 नावाची. ओके, अननेम्ड 3 नावाची. आता ही इमेज आपण यज्ञ यज्ञ म्हणून या ठिकाणी देऊया. आता ही जी इमेज आहे ती मी फायनल का केली सांगतो तुम्हाला. या ठिकाणी बघा, इथे इथे दिसत आहे तुम्हाला वशिष्ठ, समजलं का नाही, इथे किंवा इथे, आणि इथे ते मेन जे श्रीरंग आहेत. ओके, तर हा शेवटी लगेच तुम्हाला निर्णय सुद्धा तिथे अपेक्षित आहे. आता एक फक्त चेंज करणं खरंच गरजेचं आहे. तुम्ही दोन्हीला द्या. आता न्यू चॅट मध्ये जाऊन दोन्हीला ही व्हर्टिकल इमेज आहे, ती व्हर्टिकल इमेज तुम्हाला काय करायची आहे, हॉरिझॉन्टल तुम्हाला करायची आहे. सो क्रिएट इमेज करूया आणि या ठिकाणी अपलोड फाईल करूया. अपलोड फाईल केल्यानंतर या ठिकाणी डेस्कटॉपला जाऊया. डेस्कटॉपला गेल्यानंतर या ठिकाणी यज्ञाला जाऊया. यज्ञाला गेल्यानंतर या ठिकाणी इथे जाऊया. त्यानंतर याला इथं अटॅच करूया, ऍड फोटोज, आणि या ठिकाणी हा यज्ञ या ठिकाणी देऊया. आणि इथे म्हणायचं आहे की ओरिएंट इट और resize it in 16:9 ratio horizontal for YouTube व्हिडिओ. त्याला म्हणू शकता तुम्ही युट्यूब व्हिडिओ साठी. आणि त्याला तर माहिती आहे की हे फोटोचा वापर जो कशासाठी होणार आहे. फक्त फास्ट जागी तर प्रो निवडा आणि या ठिकाणी त्याला द्या. या ठिकाणी याला सुद्धा द्या. या ठिकाणी रिसाइज इट. त्यानंतर हा सुद्धा इमेज बनवू लागेल, हा सुद्धा इमेज बनवू लागेल. बरोबर आहे. तर आता ही काय फायनल इमेज आपली तयार झाली की ती इमेजचं आपल्याला घ्यायचं, त्या इमेजला कुठं कशामध्ये घ्यायचं आहे, व्हिडिओ जनरेशन टूल मध्ये घ्यायचं आहे. बघा, आता व्हिडिओ क्रिएशन टूल नाही म्हणत आपण, व्हिडिओ जनरेशन म्हणतो, जनरेट. तर इथं व्हिडिओ जनरेट केला जातो, व्हिडिओ क्रिएट करणार आहात तुम्ही. ओके, तर जनरेट इमेज किंवा जनरेट, आता इथं इमेज क्रिएट करतं ते, पण व्हिडिओसाठी खास करून जनरेट शब्द असतो बघा. बिकॉज व्हिडिओ क्रिएशन इज डिफरंट कॉन्सेप्ट अँड व्हिडिओ जनरेशन इज डिफरंट कॉन्सेप्ट, राईट. सो वी आर जस्ट डिलिंग विथ धिस. नाव सीन बाय सीन आपण जात आहोत आणि परत शेवटी आपल्याला फिनिशिंग देताना सुद्धा या ठिकाणी कंटिन्युटीचा किंवा आवाजाच्या ओव्हरबॉल कधी एकदमच थांबलेला आहे आवाज, ओके, कधी म्युझिक एकदमच थांबलेला आहे, कधी वाढलेला आहे. तर या ठिकाणी एक व्हिडिओ पूर्ण बघत असताना तो एकाच फ्रेम मध्ये चालू आहे, तो एकाच वातावरणात चालू आहे आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत थोडस त्याला एकसूत्रीपणा आलेला आहे, हे चेक करावं लागतं फिनिशिंगच्या वेळेला. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की जरी एकत्रितपणे आपण त्याला गुंफत असू तरी सुद्धा वेगवेगळ्या संवेदना त्या ठिकाणी जागृत होणं अपेक्षित आहे. म्हणजे कधी जर एकदमच काय होत आहे, धीरगंभीर वातावरणाचा म्युझिक आहे, एकदमच आनंदाचा प्रसंग आहे, हे वेगवेगळे या वेगवेगळ्या ज्या संवेदना आपल्याला प्रेक्षकांच्या दर्शकांच्या असतात ते जागृत करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. तर बघा, आता पुढे आपले हे इमेज जनरेट झालेले असेल. आता या टूलला जाऊया. या ठिकाणी बऱ्यापैकी खूप छान प्रसंग या ठिकाणी झालेला आहे आता. आणि युट्यूब व्हिडिओसाठी जेवढा लागतो त्या पद्धतीने लागतं. ओके, त्या पद्धतीने इथं किती सुंदर प्रकारचं या ठिकाणी बघा. अशा प्रकारे हे पेशन्स जर तुम्ही ठेवला, बरोबर आहे, तर त्याचं फ्रूट जे आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला मिळतं. परंतु काय होतं, काही जण अल्पसंतुष्ट असतात आणि त्यामध्ये काय करतात, हा एकच तयार झाला आणि तो त्याचा 8-10 सेकंदाचा व्हिडिओ तयार झाला म्हणजे आपल्याला व्हिडिओ जमला असा अर्थ होत नाही. तो पूर्ण एक टॉपिकच आपण कम्प्लीट केला नाही तर त्याचा उपयोग नाही. आता इथं आपण जाऊया क्लासमध्ये आणि परत रामनवमी मध्ये जाऊया आणि या ठिकाणी कॅरेक्टर्स इथं जे आहे व्हिडिओ पीसेस मध्ये नंतर व्हिडिओ घ्यायचा आहे, पण कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला हे घ्यायचं आहे 4 नंबरचं. इथं या ठिकाणी घ्यायचं आहे यज्ञ. 4 नंबरचं सीन चालू आहे यज्ञ. फायनल करूया आता आपण याला फायनल. ओके, एकदा चेक करूया ChatGPT ने काय दिलेलं आहे. ओके, तो अजून या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारणारा तो दंग आहे. आता बघा इथं डाउनलोड इमेज करूया आपण. इमेज त्यानं दिलेली आहे बरं का.
इमेज त्यांना जी दिलेली आहे चॅट जीपीटीनं या ठिकाणी कोणती दिलेली आहे, ही वाली दिलेली आहे. ठीक आहे, हा थोडासा मला वाटतंय झूम मध्ये आहे, परंतु याला जो लुक येत आहे एक त्याला म्हणतो ना ग्रँड स्केल, स्केल आणि सोल दोन्ही या ठिकाणी ग्रँड वाटत आहे. ओके, त्या त्या दृश्याचा. त्यामुळं आपण हा फोटो फायनलच केलेला आहे. आता आपण या तिन्ही ठिकाणी जाऊया. जे होत आपलं FOS फ्लो आहे आपला, बरोबर आहे. परत एक केलिंग आहे, केलिंगला जाऊया आपण या ठिकाणी बघा इथे. आणि इथे आपल्याला जे आहे ही जी फ्रेम आहे, जी इमेज आता आपण फायनल केली यज्ञाची, ती यज्ञाची इमेज आपल्याला या ठिकाणी याला द्यायची आहे इथे या ठिकाणी. ही दिल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला आता मल्टी शॉट म्हणजे कॅमेरा मुवमेंट वगैरे ते सुद्धा महत्वाचं आहे बघा. इथं मल्टी शॉटला जर तुम्ही गेला, बरोबर आहे, आणि इथं तुम्ही ऍटो आणि कस्टमाइज आहे बघा. इथं कस्टमाइजला तुम्ही गेला तर शॉट 1 आहे बघा 3 सेकंदाचा. परत ऍड शॉट आहे बघा 3 सेकंदाचा. परत इथं ऍड शॉट आहे 3 सेकंदाचा. असं तुम्ही त्याला थोडस कॅमेरा मुवमेंट त्याला देऊ शकता. एकाच सीन मध्ये 3 शॉट, ते 3 सीन नाहीयेत, सीन एकच असणार आहे. पण कॅमेरा मुवमेंट आपल्याला द्यायची असेल तर तो मल्टी शॉट इव्हेंट तुम्ही इथं तयार करू शकता अशा पद्धतीनं स्केलिंग मध्ये, ओपन आर्ट मध्ये. तर आता मी काय करता येतं या ठिकाणी बघा, हे जे आहे आपलं व्हॉट आय एम गोइंग टू डू नाव, हा जो प्रॉम्प्ट आहे आपला, तो प्रॉम्प्ट मी या ठिकाणी घेत आहे बघा. ग्रँड यज्ञ रिच्युअल, फायर फ्लेम्स रायझिंग, सेफ चॅन्टिंग, किंग दशरथा प्रेइंग विथ फोल्डेड हँड्स, सॅक्रेड स्मोक, ग्लोईंग ऍटमॉस्फिअर, सिनेमॅटिक, हे सगळं या ठिकाणी मी कॉपी केलं. ठीक आहे तसं याला या ठिकाणी बघा शॉर्ट 1 मध्ये या ठिकाणी दिलं. आता इथं हा शॉर्ट मध्ये काय करूया, हे सेज चॅन्टिंग तेवढंच घेऊया. सेज चॅन्टिंग, बरोबर आहे, विथ स्लो, त्याला म्हणूया स्लो झूम, झूम इन, स्लो झूम इन झाला पाहिजे कॅमेरा. कॅमेरा कसं झाला, स्लो झूम इन कॅमेरा मुवमेंट. तर त्याला सांगायचं शॉट 2 ला जो निम्मा जो पार्ट आहे तो द्यायचा. म्हणजे अचानक जो आहे तो एकाच याच्यामधून नाही, तर जसं आपण मालिकेत बघतो एक जण बोलताना त्यालाच फोकस केला जातो, दुसरे जण बोलताना त्यालाच फोकस केला जातो. ओके, त्या पद्धतीनं 2-3 कॅमेरा वापरून हे काम झालेलं आहे. ते इथं कळणं महत्वाचं आहे, बरोबर आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत या ठिकाणी बघा, हा जो 3 सेकंदाचा दुसरा आहे तो आपण घेतला इथं विथ झूम इन फेस ऑफ किंग दशरथ. आता ते किंग दशरथ तो कुठे बसलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला त्याला थोडस सांगणं अपेक्षित आहे. इथं बघा, इथं कुठं आहे ते राईट साईडला आहे. ओके, ऍट राईट साईड ऑफ यज्ञ, यज्ञ चालू आहे त्याच्या राईट साईडला आहे, बरोबर आहे. विथ, त्याला इथे सुद्धा म्हणायचं आहे विथ झूम आउट, झूम आउट म्हणायचं आहे. झूम आउट, आता ते चेहऱ्यापासून अगोदर चेहरा आला पाहिजे आणि थोडस मग पाठीमागे ते गेलं पाहिजे. स्लो आउट, झूम आउट, स्लो मोशन. ओके, हे सांगायचं आहे. तर हे 2 सीन मध्ये आपलं काम कम्प्लीट होतं. तिसरा सीन आपण इथे हे काढून टाकूया. ओके, आणि इथे बघा 9 सेकंदाचा, आता 3-3 सेकंदाचे, इथं 6 सेकंदाचा हा झाला आणि इथं 3 सेकंदाचा झाला. तर इथं तुम्हाला जे आहे ते टायमिंग कमी जास्त करता येतं, बरोबर आहे. तर 3 सेकंद, इथं 3 सेकंद केलं तुम्ही तरी चालेल, किंवा इथे आपण काय करूया 4 सेकंद करूया आणि इथे सुद्धा काय करूया आपण 4 सेकंद करूया. तर टोटल 8 सेकंदाचा व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मिळेल. ऑडिओ ऑनच ठेवूया, जर आपल्याला आवडला तर तोच घेता येईल, किंवा मग आपल्याला डायरेक्ट जो आहे तो वरून व्हॉइस किंवा हे जे असतं आपलं म्युझिकल इन्स्ट्रुमेंटल म्युझिक वगैरे बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून टाकता येईल आणि व्हॉइस ओव्हर सुद्धा त्याला देता येईल. ठीक आहे, तर आता याला आपण काय करूया, जनरेटला इथं क्लिक करूया. तर वर मी मॉडेल निवडलेला बघा, कोणता मॉडेल निवडलेला आहे, कलिंग 3.0 निवडलेला आहे. आता इथं मल्टी शॉट तुम्हाला तयार करता येतोय, बरोबर आहे. आता ह्याला आपण पुढच्या याला जाऊया. आता बघा पुढच्या याला कोणता आहे आपला, धिस वन सुपर ग्रॉक आहे. सुपर ग्रॉक मध्ये इमॅजिनला जावं लागतं तुम्हाला. ओके, इमॅजिनला अजून एक कॉमिक बुक म्हणून आहे बघा. कॉमिक बुक मध्ये सुद्धा तुम्ही अपलोड फाईल करून आहे ना, एखादी फाईल असेल सपोज फॉर एक्झाम्पल रामनवमीचीच नाही, दक्षिण दिग्विजयाची जर मी फाईल घेतली आणि सपोज कोणतीही एक या ठिकाणी
एखादी इमेज घेतली सपोज फॉर एक्झाम्पल सिंगल जे उभं राहिलेले आहेत आता सपोज इथं किंवा हा जर फोटो घेतला झूम मधला ओके आणि त्याच्यानंतर मी अपलोड केल्यानंतर ही कॉमिक बुक आपण तयार करू शकतो लहान मुलांसाठी ओके त्या पद्धतीनं येस प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग इज इम्पॉर्टंट आणि इथं बघा ही किती सुंदर पद्धतीचं आपल्याला झालेलं आहे ओके हा कॉमिक आलेला आहे तर याचं तुम्ही वेगळं बुक सुद्धा तयार करू शकता याचे व्हिडिओमध्ये रूपांतर सुद्धा तुम्ही करू शकता फिल्मोरामध्ये नेऊन किंवा पीपीटी मध्ये नेऊन कॅनवा मध्ये नेऊन बरोबर आहे या कॉमिक बुक सारखं कॉमिक राईट हे सुपर ग्रॉक मध्ये तुम्हाला करता येणं शक्य आहे आपण एकाच टूलला खूप चिटकून बसतो तसं मी कधीच केलेलं नाही मल्टिपल टूल्स मी देतो काही जणांना वाटत असेल की मल्टिपल टूल्स वापरण्याची गरज नाही पण मल्टिपल टूल्स वापरून मल्टिपल आयडियाज वापरून किंवा चलावतो मल्टिपल टूल्स वापरूनच मल्टिपल आयडियाज वापरूनच आपला एक तो अर्थपूर्ण व्हिडिओ तयार होत असतो आता यातून मी काय करतो व्ह्यू आता हे थोडं एडिट करतो इथे मीन वाईल हे जे टायटल आहे ते नको आहे मला हे टेक्स्ट नको आहे ठीक आहे तर आता इथं एडिट सुद्धा करता येईल आपल्याला हे बघा आता हे आपली इमेज इथं तयार झालेली आहे तर आता 3 डॉट्स आहेत बघा 3 डॉट्सला जाऊन किंवा तुम्ही काय करू शकता इथं खाली एडिट आहे बघा डिस्क्राईब युअर एडिट ओके रिमूव्ह ऑल दी टेक्स्ट फक्त त्याला म्हणायचं रिमूव्ह ऑल दी टेक्स्ट म्हणायचं आहे ग्रॉकलाच आणि या ठिकाणी याला सेंड करायचं सेंड केल्यानंतर या ठिकाणी बघा हे जनरेट होत आहे आणि लगेच तुम्हाला इथं टेक्स्ट हे बघा टेक्स्ट निघून गेलेला आहे आणि सगळीकडे व्यवस्थितपणे हा फोटो आलेला आहे तुम्ही कॉपी करून नेऊ शकता कॉपी करून या ठिकाणी तुम्हाला जी आहे एका चांगल्या स्लाइड वरती जे आहे ते तुम्ही या ठिकाणी काय करू शकता ऍड करू शकता या पद्धतीनं राईट त्याला थोडंफार तुम्ही स्ट्रेच करू शकता लाईक दिस चारी बाजूने बॉर्डर आहे त्याची त्यामुळे मी असं डायगोनली करत नाहीये ओके किंवा तुम्ही काय करा ते बॉर्डर नको म्हणून असं या ठिकाणी थोडस याला वर करा ओके थोडस याला स्लाइड मध्ये या ठिकाणी या पद्धतीने घ्या ओके किंवा या पद्धतीने थोडस घ्या राईट लाईक दिस आणि या पद्धतीने घ्या ओके आणि थोडस फुल स्क्रीन करून बघा किती छान पद्धतीने या ठिकाणी बघा पूर्ण स्क्रीन ऑक्युपाय होत आहे अशा प्रकारचं या ठिकाणी चित्र आपण या ठिकाणी तयार केलंय तिथं याचा फोटो घेऊन तुम्ही दुसऱ्या वेगवेगळ्या जे टूल्स तुम्हाला मी देत आहे त्यामध्ये तुम्ही हे व्हिडिओज बनवू शकता किंवा त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता इथे व्हिडिओ बघा क्रिएट व्हिडिओ म्हणून इथे सुद्धा ऑप्शन असतो आता याला आपण इथं फायनल केलेलं आहे बरोबर आहे तर इथं बघा याला सेंड करूया आपण आणि हा जो फोटो आहे तो आपल्याला ठिकाणी वापरायचा आहे इमेज जनरेशनसाठी बॅक जाऊन जे आहे ते कॉमिक बुक मध्ये गेला तुम्ही आणि अपलोड फाईल मध्ये तुम्ही गेला आणि अपलोड फाईल मध्ये तो जो फोटो आपण घेतलेला आहे पीपीटी मधला तो फोटो याला दिला तुम्ही अशा पद्धतीनं ओके सेव्ह ॲज अ पिक्चर म्हणून घेतलं आणि डेस्कटॉप मधून घेतलं पिक्चर 1 म्हणून तुम्ही नाहीतर आपण सीएसएम म्हणू छत्रपती शिवाजी महाराज सीएसएम नाव दिया आपण सीएसएम ओके अँड इथं डेस्कटॉपला दिला आपण ओके आता हा जो फोटो आहे तो या ठिकाणी मी ओपन केला यामध्ये ओके आता ऑलरेडी हा कॉमिक तयार झालेला आहे तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ सुद्धा बनवू शकता याचा हे बघा इथं हा व्हिडिओ आता त्याला व्हिडिओ तो काय विदाउट प्रॉम्प्ट तयार करून सुद्धा तुम्ही हे करू शकता आता इथं बघा इथे काय इथं ऑप्शन आहे इथं व्ह्यू स्टार्ट ओव्हर म्हणूया आपण स्टार्ट ओव्हर कॅन्सल करायचे ठीक आहे हा कॉमिक वरून अजून एक कॉमिक तयार करतोय आपण तिथं एक ऑप्शन येतो की तिथं क्रिएट व्हिडिओचा तर क्रिएट व्हिडिओ हा बघा हा कॉमिक तयार झालेला आहे सपोज तर आता व्ह्यू केल्यानंतर तिथं तुम्हाला इथं मेक अ व्हिडिओ म्हणून येतं बघा इथं सपोज ते टेक्स्ट आपण घालवलेलं आहे आता आपण मेक व्हिडिओ म्हणूया मेक व्हिडिओ म्हटल्यानंतर बघा तो तुम्हाला 40-50 सेकंदातच जे आहे एक सुंदर असा व्हिडिओ ते हलताना किंवा बोलताना दिसत आहेत अशा प्रकारचं कधी कधी तो सीन दाखवायचा असतो आपल्याला ओके तो जस्ट एक ई बुकचा किंवा आपल्या मूव्ही जे याचा पार्ट असतो जस्ट चलचित्राचा एक भाग असतो त्यातून तुम्हाला जास्त काही स्टोरी सांगायची नसते किंवा काही नाही बरोबर आहे वर्ण व्हॉइस ओव्हर सांगायचा असतो
की महाराज असे आले आणि त्यानंतर थोडीशी मुवमेंट वगैरे त्या कॉमिक बुक मध्ये दिसणं अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही कॉमिक मूव्ही, कॉमिक शॉर्ट फिल्म, कॉमिक सुद्धा फिल्म या ठिकाणी तुम्ही बनवू शकता त्यामध्ये. हे बघा या ठिकाणी victory! ओके, या पद्धतीनं. तर आता बघा अशा प्रकारची निर्मिती तुम्ही याच्यामध्ये अजूनही करू शकता. ओके, आता आपण जास्त करून काय करतो की इमॅजिन मध्ये जातो, हे वरचे आपण टेम्पलेट्स बघत नाही. हे फीचर टेम्पलेट्स आहेत खूप छान छान, त्याचा वापर तुम्हाला करता आला पाहिजे. आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी इथं आहे व्हिडिओ म्हणून ऑप्शन आहे, 720 पिक्सेल आहे. ओके, अगोदर हा बघूया आपण यानं काय तयार केलेला आहे. तो व्हिडिओ दिलेला, फोटो दिलेला होता आपण, कशाला दिलेला होता, हिअर. हे बघा हा फोटो व्हिडिओ तयार झालेला आहे. ओम अग्निमीले पुरोहितम याजनासिया देवाम ऋत्विजम. हे बघा किती सुंदर व्हिडिओ तयार झालेला आहे. पण ऑडिओ जो तो मला ऐकू आलेला असेल तर तो थोडासा याला ऍप्लिकेबल नाहीये. ठीक आहे, तो आपण चेंज करू शकतो. आता इथं यांना हा दिला तो डाउनलोड करून ठेवूया आपण, नंतर नाही सापडला तर. ओके, त्यामुळे आपण इथं काय करूया, या ठिकाणी याला देऊया आपण. ओके, सेम अॅनिमेट इमेज आणि क्लासमध्ये रामनवमीमध्ये कॅरेक्टर्स मध्ये यज्ञ नावाचा जो काही इमेज आहे ती आपण या ठिकाणी इथं दिलेली आहे. ठीक आहे, आणि इथं बघा 720 पिक्सेल 10 सेकंद. ठीक आहे, आणि ते जे होतं प्रॉम्प्ट, ओके, तो आहे तसा आता आपण यामध्ये टाकूया, कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर या ठिकाणी इथे आपण देऊया. ठीक आहे, पेस्ट करूया आणि याला सेंड करूया. आता ग्रॉक बघूया कशा पद्धतीनं हा रिझल्ट आपल्याला देत आहे. ठीक आहे, आणि दोन्ही व्हिडिओ कम्पेअर करायचे आपल्याला. फ्लोला सुद्धा देऊया. ओके, नाव हिअर इट इज. न्यू प्रोजेक्टला जाऊया आपण. न्यू प्रोजेक्टला गेल्यानंतर या ठिकाणी इथे प्लस करूया. प्लस केल्यानंतर या ठिकाणी अपलोड करूया. अपलोड केल्यानंतर या ठिकाणी बघा डेस्कटॉपला इथं कॉलेज सॉरी क्लास आणि या ठिकाणी रामनवमी आणि या ठिकाणी कॅरेक्टर्स आणि यज्ञचा जो फोटो तयार केला आपण, इमेज तयार केलेली आहे ती आपण या ठिकाणी दिली. तो प्रॉम्प्ट कॉपीज केलेला आहे ऑलरेडी, तो इथं पेस्ट करा. आता इमेज इथं अटॅच झाल्यानंतर इथं हे दिसेल तुम्हाला अशा प्रकारचं ॲरो. दोन व्हिडिओ तयार करतोय आपण. 0 लोअर प्रायोरिटीनं 0 क्रेडिट्स. ओके, 16:9 16:9 या ठिकाणी आपण काय करतोय, सेंड करतोय. ठीक आहे, हे मीटिंग झाल्यावर जे प्रवेश ज्यांनी घेतलेला आहे त्यांना हा एक फ्लो मी देत आहे. आत्ताच तो परचेस केलेला आहे मी भली मोठी किंमत देऊन. पण तुम्हाला ते 0 क्रेडिट्स जे आहेत ते वापरायचे आहेत आता अनलिमिटेड तुम्हाला वापर करण्यासाठी. बाकीचा सुपर ग्रॉक एक दिलेला आहे आणि ओपन आर्ट एक दिलेला आहे. असे 3 टूल सध्या तुम्हाला मी वेलकम बोनस म्हणून दिलेले आहेत. उपस्थितांपैकी अजूनही कोणी जर प्रवेश निश्चित केलेला नसेल आणि त्यांना पुढची महत्वाची मीटिंग जर अटेंड करायची असेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आपलं जे आहे प्रवेश आजच आणि आत्ताच या ठिकाणी निश्चित करावा आणि हे टूल्स जे आहे तुम्हाला आजच या ठिकाणी प्राप्त करावेत. कॅनवा सुद्धा आहे, 4था टूल एक कॅनवा एक दिलेला आहे तुम्हाला. ओके, हा बघा हा व्हिडिओ तयार झालेला आहे. ओम अग्नये स्वाहा. ओम सूर्याय स्वाहा. ओम प्रजापतये स्वाहा. ओम इंद्रय स्वाहा. ओम ठीक आहे, अग्नये स्वाहा. पेसिंग मध्ये थोडी चेंज झालेली आहे बट इट्स ओके. ओम अग्नये नमः स्वाहा. ओम नो, असं काय झालं की आपण पुढचं बघायचंच नाहीये, असं होऊ शकतं. ते AI आहे शेवटी. आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. 720 पिक्सेलनं डाउनलोड करायचं आहे. आता मी याचा आवाज घेणार आहे फक्त आणि पहिल्याचा व्हिडिओ घेणार आहे. आवाज याचा चांगला आलेला आहे, ओम सहा वगैरे वगैरे. आणि या ठिकाणी इथे बघा आपल्या फिल्मोराला जायचं आहे. आपल्याला फिल्मोराला गेल्यानंतर इम्पोर्ट मीडियामध्ये जाऊन डाउनलोड्स मधून हे दोन्ही व्हिडिओज या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहेत. ओके, आणि व्हिडिओ एकाचा आणि ऑडिओ एकाचा घ्यायचा आहे, लक्षात घ्या. हा एडिटिंगचा पार्ट आहे, हा सुद्धा महत्वाचा आहे. तो योग्य वेळेला ऐन वेळेला तुम्हाला करता येणं अपेक्षित आहे. तर या ठिकाणी बघा हा जो पहिला वाला आहे ओपन आर्टचा. ओम अग्निमीले. आता या ठिकाणी याचा ऑडिओच काहीतरीच आहे पण व्हिडिओ काहीतरी आहे चांगला, बरोबर आहे. त्यामुळे काहीतरी आणि काहीतरीचला फरक ओळखून आपण काहीतरीच जे आहे ते ऑडिओ काढून टाकायचा आणि याचा
जो आहे डिटॅच ऑडिओ केला मी आणि ऑडिओ काढून टाकला आणि याचा मात्र आपल्याला ऑडिओ डिटॅच करायचा आहे, तो ठेवायचा आहे आणि व्हिडिओ काढून टाकायचा आहे. तर एकाचा व्हिडिओ घेतला, एकाचा ऑडिओ घेतला. बरोबर आहे? नाव सी. ओम अग्नये स्वाहा ओम सूर्याय स्वाहा ओम प्रजापतये स्वाहा ओम इंद्रय स्वाहा. व्हेरी गुड. नाव इट इज लुकिंग बघा, कॅरेक्टर कन्सिस्टन्सी सुद्धा झालेली आहे आपली. दशरथ राजा सुद्धा दशरथ राजाच आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकताय. आणि हे जे आहेत सेज वशिष्ठ आहेत, ओके, ते यांनी इथं सल्ला दिलेला होता त्या पद्धतीने वेगळे आलेले आहेत तिथं आणि हे इथं कुठेतरी बसलेले आहेत. ओके, या पद्धतीनं ते एक असतं. ओके, तर हा एक आपला तुकडा या ठिकाणी तयार झालेला आहे आज. तर इथे या ठिकाणी आता यज्ञ पूर्ण होत आहे किंवा यज्ञ पूर्ण झालेला आहे असं या ठिकाणी समजा, कारण पुढचा जो प्रॉम्प्ट आहे तो परत उद्या आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. आता 5वा सीन. आता यातून अग्निदेव प्रगट होतात. ओके, हा सीन कंटिन्यू करायचा का आपल्याला सांगा, का आपल्याला आपली मीटिंग घ्यायची आहे प्रवेशितांची, का एक सीन अजून क्रिएट करायचा आहे, का उद्या करायचा आहे? जरा माईक चालू करून सांगा मला. उद्या करूया. ठीक आहे. आता आपण आपल्या प्रवेशितांची सेपरेट मीटिंग होईल. ओके, त्यांना ते कोर्सच्या ग्रुपमध्ये जर उपस्थितांपैकी जर कोणी नसतील आणि तुम्हाला जी पुढची ऍक्सेस मीटिंग जी आपली आहे ती जर अटेंड करायची असेल तर कृपया करून जी आहे तुम्ही काय करावं, या ठिकाणी या कोर्सचा तुमच्याकडं माहितीपत्रक किंवा पोस्टर तुम्हाला पोहोचलेलाच असेल. ओके, तर ते बघून या ठिकाणी प्रवेश निश्चित करावा आणि पुढची मीटिंग अटेंड करावी. तुर्तास मला नाईलाजास्तव ही मीटिंग थांबवावी लागत आहे. आय एम स्टॉपिंग द शेअर आणि नवीन एक लिंक मी क्रिएट करेन आणि कोर्सच्या ग्रुपमध्ये टाकेन. पुढचं काही या ठिकाणी वेळ आपण या ठिकाणी काय करणार आहोत, थांबणार आहोत. ओके, आणि तुमचे जे काही शंका कुशंका असतील, प्रश्न असतील ते आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. सो आय एम स्टॉपिंग द शेअरिंग and I'm just ending the meeting for all of you. Okay, to invite you with an invitation for all of you to come tomorrow live again at 8:30 o'clock sharp. ओके, डे 4 असेल आपला फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपचा. तो तुम्ही अनुभवावा, बघावा, शिकावा अशी या ठिकाणी आशा करतो. तुम्ही सगळेजण याल पुन्हा एकदा उद्या. आणि आता प्रवेशितांनी मीटिंग मध्ये या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना पाचारण करतो, तयारीत राहा. लिंक लगेच मी टाकणार आहे 1-2 मिनिटातच आणि तुम्ही लगेच जॉईन व्हा, म्हणजे जेणेकरून पुढचं जे काही आपले सोपस्कार आहेत ते आपण पूर्ण करू शकू. धन्यवाद. विथ द युज्युअल ग्रीटिंग टू हॅव यू ऑल अ व्हेरी गुड नाईट. शब्ब खैर, शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.